कधीतरी त्या सावित्रीमाईंचा आदर्श आठवा। एक सावित्री के अस्त होने से मेरा निश्चय अस्त नहीं होगा महाराज। जयंती आहे ती सावित्रीमाईंची। मला अभिमान वाटतो, मी एक महिला असताना, मुलगी असताना, स्त्री असताना आज महाराष्ट्राच्या, भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्याची संधी प्राप्त होते केवळ सावित्रीमाई। काळी माझ्या ज्योतिबांना सावित्री म्हणतात। मला एक साडी हवी आहे। दोनच साड्या होत्या सावित्रीमाईंना, दोनच। फक्त काय म्हणल्या ज्योतिबांना, मला एक साडी हवी आहे। तेव्हा ज्योतिबा म्हणतात, महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, तुला साडी कशासाठी हवी आहे? त्यावेळी सावित्रीमाईंनी सांगावं आणि आपल्याही डोळ्यामध्ये पाणी यावं। त्यावेळी त्या रस्त्यावरची जी कर्मठ माणसं आहेत, ती माणसं माझ्या अंगावर चिखल टाकतात, माझ्या अंगावर शेण टाकतात, माझ्या अंगावर दगड टाकतात, दगड्यांनी मार खावा लागतो। माझी साडी शाळेमध्ये जाईपर्यंत सगळी खराब होते। तिथं गेल्याच्या नंतर मला माझी साडी खराब झालेली असते, ती खराब साडी घालून मी माझ्या मुलींना शिकवू शकत नाही। तिथं गेल्यावर मला साडी बदलण्याकरिता मला अजून एक साडी हवी आहे। आज तुम्ही मला सांगा, माझ्या त्या सावित्रीमाईंना एक साडी भेटली नाही, दगड बांधावरच ठेवतो, देवाचा नसला तरी सुद्धा ठेवतो। का तर भावकीला अडचण व्हावी आणि त्याच्यातूनच गुंतून जातो। माझा भाव एवढा मोठा झाला, त्याच्याकरिता मी काय कटकारस्थान केल, याच्यातच तुमच्या आमच्या जीवनाची, आयुष्याची पिढी ना पिढी चाललेली। माझी शेती, माझी भांडणं, माझी भावकी, माझा बंधू, याच्या पलीकडे आपण जीवनच पाहिलं नाही। पण कधीतरी त्या सावित्रीमाईंचा आदर्श आठवा, कधीतरी त्या छत्रपती राजांचं चरित्र वाचा, ज्या चरित्रातून समजेल की हे जीवन काय आहे। देव पाहण्याची गरजच पडणार नाही, स्वतःच आपण देव आहोत। देव पहावयासी गेलो, तेथे देवची होणी ठेलो। इतकी ताकद ह्या देहाची, एवढी परिवर्तनशीलता आपल्या देहाची करता येऊ शकते। पण याच्यातून बाहेर पडलं तर त्या उमरातलं, जसं आतमधल्या त्या उमराच्या झाडातल्या त्या फळातले ज्या आळ्या असतात, त्या आळ्यांना जसं वाटतं हे उंबरच आपलं विश्व आहे, त्यांनी कधी बाहेर येऊन पाहिलंच नसतं की एवढं मोठं विश्व आहे। विश्वव्यापक कल्पना ठेवा, हे विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला। जेव्हा जगाला आपलं म्हणे, तेव्हा जग आपल्याला आपलं म्हणल्याशिवाय राहणार नाही। ही ताकद तुमच्या आमच्यामध्ये निर्माण करावी लागेल, क्रांती करावी लागेल। त्या काळी त्या सावित्रीमाईंना, दोवारीला जयंती आहे ती सावित्रीमाईंची। मला अभिमान वाटतो, मी एक महिला असताना, मुलगी असताना, स्त्री असताना आज महाराष्ट्राच्या, भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्याची संधी प्राप्त होते केवळ सावित्रीमाई, केवळ जिजाऊ माता, केवळ अहिल्यादेवी, केवळ ह्या संत बहिणाबाई, मुक्ताबाई, ह्या संत मायबापांनी जो आदर्श आमच्या पुढे उभा केला, त्याच्यामुळे एवढी मोठी प्रेरणा भेटली। अहो, त्या काळामध्ये एवढी किचकट परिस्थिती होती। आज मुलींना पुढे जाण्याकरिता कुणाचाही विरोध नाही, कुणाचाही विरोध नाही। त्या काळी घोड्यावर स्वार होऊन झाशीची राणी बनून युद्ध करायच्या महिला। आज तर ते राहिलेलं नाहीये। त्या काळी माझ्या ज्योतिबांना सावित्री म्हणतात, मला एक साडी हवी आहे। दोनच साड्या होत्या सावित्रीमाईंना, दोनच। फक्त काय म्हणल्या ज्योतिबांना, मला एक साडी हवी आहे। तेव्हा ज्योतिबा म्हणतात, महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, तुला साडी कशासाठी हवी आहे? त्यावेळी सावित्रीमाईंनी सांगावं आणि आपल्याही डोळ्यामध्ये पाणी यावं। सावित्रीबाई सांगतात, जेव्हा मी हातामध्ये पाटी घेते, कपाळावर लाल भडक कुंकू असतं, हिरवगार ते नऊवारी लुगडं असतं, डोक्यावर पदर असतो, हातामध्ये पुस्तक असतं, आडवं कुंकू असतं, कानातली कर्णफुलं असतात, पायात टसटसणारी जोडवी असतात आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकत आत्मविश्वासाने जेव्हा मी रस्त्याने चाललेले असते, त्यावेळी त्या रस्त्यावरची जी कर्मठ माणसं आहेत, ती माणसं माझ्या अंगावर चिखल टाकतात, माझ्या अंगावर शेण टाकतात, माझ्या अंगावर दगड टाकतात, दगड्यांनी मार खावा लागतो। माझी साडी शाळेमध्ये जाईपर्यंत सगळी खराब होते। तिथं गेल्याच्या नंतर मला माझी साडी
खराब झालेली असते, ती खराब साडी घालून मी माझ्या मुलींना शिकवू शकत नाही. तिथं गेल्यावर मला साडी बदलण्याकरिता मला अजून एक साडी हवी आहे. आज तुम्ही मला सांगा, माझ्या त्या सावित्रीमाईंना एक साडी भेटली नाही, पण आज लाखो समूह, उद्योग समूह करून, बचत गट करून, जगाची पंतप्रधान महिला बनून आज राज्याचा कारभार हाकणारी महिला शक्ती निर्माण झाली. त्या काळी जर ती क्रांती सावित्रीमाईंनी केली नसती तर आज कुठे असतो आपण? हे जीन आहे आपल्या तुमच्या आमच्या जीवनाचं. आणि तुकोबराय सांगतात, ही परिवर्तनशीलता येते देहामध्ये करता. सांगेल, जेव्हा काव्य रचतात सावित्रीमाई, त्यावेळी काय त्या छत्रपती राजांचं वर्णन करावं? शूद्रादी शूद्रांचा राजा, राजे छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणावं. पुढे जाऊन ताराबाईंचं काय वर्णन केलं? छत्रपती सिंहासनाची एक होती राणी ताराबाई. छत्रपती सिंहासनाची एक होती राणी ताराबाई. महाराष्ट्राची, कोल्हापूरची खऱ्या अर्थाने जगदंबा, महाराष्ट्राची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाई अशा बोलणाऱ्या सावित्रीबाई सांगतात, ती तारा राणी रणरागिणी झाली. रणरागिणी झाली. छत्रपती सिंहासनाची एक होती राणी ताराबाई. छत्रपती सिंहासनाची एक होती राणी ताराबाई. महाराष्ट्राची अंबाई, कोल्हापूरची जगदंबा, कोल्हापूरची जगदंबा. एवढी ताकद एका एका स्त्रीची आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. एवढी ताकद महिला मंडळ आपली आहे.